जेनझीसाठी दारू म्हणजे निवड आहे, व्यसन नाही. जेनझी म्हटलं की लगेच एक ठरलेली प्रतिमा डोळ्यांसमोर येते की ही पिढी आळशी आहे, चार लोकात मिसळत नाही, कुणाला भेटत नाही, कुणाचा मान ठेवत नाही आणि ऑफिसमध्ये सिनियरशी नीट वागत नाही, अशी लेबल सहज लावली जातात. तसंच दारू बाबतीतही जेनझी बद्दल एक सोपा ठपका मारला जातोय की ही पिढी दारू पित नाही, पार्टी टाळते, फारच सिरियस आहे, पण वास्तव इतकं सरळ नाही. ही पिढी दारूला पूर्णपणे नाकारत नाही, तर ती फक्त दारू भोवती तयार झालेल्या जुन्या अर्थहीन नियमांना मानत नाही. दारू पिणं म्हणजेच एन्जॉयमेंट, न पिणं म्हणजे विचित्र, हा समज जेनझी मान्य करत नाही. त्यांच्या दृष्टीनं निवड महत्वाची आहे. पिणं असो व नसो ते दबावातून नाही तर स्वतःच्या निर्णयातून असावं, एवढीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळं जेनझी बदललेली नाही, ती जाणीवपूर्वक विचार करणारी पिढी आहे. हो, सुरुवातीला जेनझीने दारूपासून अंतर ठेवलं, कारण त्यांच्यासाठी आरोग्य हा ट्रेंड नाही तर गरज आहे. चिंता, डिप्रेशन, बर्नआउट हे शब्द त्यांच्या आयुष्यात लपवलेले नाहीत आणि दारू या सगळ्यावर मलम नाही, उलट पेट्रोल आहे, हे त्यांना चांगलंच माहितीये. दारू पिऊन रस्त्यावर पडणं हे जेनझीसाठी कुलपण नाही तर थेरपी, फिटनेस, झोप, मेंटल क्लॅरिटी या गोष्टी त्यांच्यासाठी कूल आहे. पण 2025 पर्यंत चित्र बदलतं. जेनझी परत ड्रिंक करते, पण बेभान नाही. बियर घेतली जाते, कॉकटेल घेतलं जातं, पण तेही मर्यादित. दारू पिणं ही ओळख नाही आणि न पिणं ही लाज वाटणारी गोष्ट नाही. मॉकटेल, नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा थेट आज नको हे उत्तर देणं सगळं आता सामाजिक दृष्ट्या स्वीकारलं जात आहे. या सगळ्यात सोशल मीडियाचा प्रभाव प्रचंड आहे. जेनझीला माहित आहे की नशेतला एक चुकीचा क्षण कायमचा इंटरनेटवर अडकू शकतो. व्हायरल क्लिप, खराब प्रतिमा, करिअरवर परिणाम ही भीती नाही तर ही एक जाणीव आहे. म्हणूनच ही पिढी आधी विचार करते, मग ग्लास उचलते. आणि हो, पैशांचाही मुद्दा आहे. महागाईच्या काळात दारूवर पैसे उडवणं त्यांना स्टुपिड इन्व्हेस्टमेंट वाटतं. त्या पैशातून ट्रॅव्हल करणं, फिटनेसकडे लक्ष देणं, स्किल्स वाढवणं किंवा थेट सेव्हिंग्स करणं हा त्यांचा प्लॅन आहे. दारू न पिणं म्हणजे कंटाळवाणं आयुष्य नाही, ते प्राधान्याचं प्रतिबिंब आहे. जेनझींना सरळ सोबर किंवा नशेबाज अशा चौकटीत बसवता येत नाही. ही पिढी विचार करते, प्रश्न विचारते आणि मग निर्णय घेते. दारू असो किंवा नसो, कंट्रोल त्यांच्या हातात आहे. आणि कदाचित याच गोष्टींमुळे ही पिढी आधीपेक्षा जास्त शहाणी, जास्त सजग आणि जास्त स्मार्ट आहे.